शेतकऱ्यांसाठी आजच्या ताज्या शेतीविषयी झटपट बातम्या आपण बघणार आहोत। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज शेतीविषयी बातम्या तुम्हाला बघायला मिळतील। तर या महत्त्वाच्या बातमीपत्रास आपण सुरुवात करूया। राज्यात सुधारित पीक विमा योजना लागू, 1 रुपयात विमा बंद। सहभागाची अंतिम मुदत 31 जुलैला। 1 रुपयात पीक विमा योजना बंद केल्यानंतर राज्य शासनाने आता सुधारित योजना जाहीर केली आहे। शक्तीपीठसाठी बळाचा वापर, राज्य सरकारने सरसावल्या बाह्या, कुमक वाढवली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट हा शक्तीपीठ आहे, त्याला कोल्हापुरातून मोठा विरोध होताना दिसत आहे। वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर, ॲग्रोवनच्या मनोज कापडे यांना कृषी पत्रकारिता पुरस्कार जाहीर। हे पुरस्कार दरवर्षी जाहीर केले जातात। सोने दरात घसरणीचा कल, सोने दरात मागील काही दिवसात घसरणीचा कल दिसत आहे। सोने दर एका तोळामागे 2000 रुपयांनी कमी झाल्याचं चित्र सध्या बाजारात दिसत आहे। केरळमध्ये मुसळधार पाऊस, दरडी कोसळण्याचा धोका। गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे वायनाडमधील अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत व दरडी कोसळण्याचा सुद्धा धोका सांगितला जात आहे। मका पिकांवर अमेरिकन लष्करी अळीचे संकट, मका उत्पादनात अग्रेसर असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळल्याने आता मका पिकांवर मोठं संकट आलेलं दिसत आहे। उपसंचालकाला हटवण्याची शिफारस, प्राथमिक चौकशीत दोषी आढळल्याचा अहवाल। वादग्रस्त कृषी उपसंचालक किरण जाधव यांना दोषी आढळल्याने आता हटवण्याची शिफारस केली आहे। युद्ध बंदरावरील विलंबामुळे खाद्यतेलाच्या किमतीत वाढ, टनामागे 40 ते 70 डॉलरच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे, तर कांडला बंदरावर उशीर झाल्याचं चित्र आहे। हिंगोलीत हळदीच्या दरात मोठी सुधारणा, प्रति क्विंटलला सरासरी 12,000 रुपये दर, 2100 क्विंटल सध्या आवक झालेली आहे, तर हरभरा या दरात नरमाईचं बाजारामध्ये दिसत आहे। अमरावतीत सोयाबीनला 4341 रुपये क्विंटल दर, केंद्र सरकारने सोयाबीन तुरीसह विविध शेतमालाच्या हमीभावात वाढ केली आहे, मात्र त्यानंतरही स्थानिक बाजार समितीत दर तेज असत आहेत। जूनमध्ये बहुतांश धरणात निम्म्याहून अधिक साठा, मराठवाडा विदर्भ अद्याप तहानलेला, तर एकूण साठा 39%। जून आणि मे मध्ये झालेल्या पावसामुळे अधिक साठा अनेक ठिकाणी आहे। रेसिड्यू फ्री कांद्याचा यशस्वी प्रयोग, सटाण्याच्या मोरे परिवाराकडून युरोपियन स्टँडर्ड प्रमाणे 30 एकरांवर उत्पादन घेण्यात आले आहे। जमिनीचे आरोग्य सुधारले आणि खर्च सुद्धा कमी झाल्याचं चित्र आहे। तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या शेतीविषयी ताज्या झटपट बातम्या। धन्यवाद। जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र।